मैत्रीवर तुम्ही खूप काही ऐकलं असेल, पण आमची उन्हाळगिरीची मैत्री तुम्हाला नक्कीच वेगळी वाटेल. माझं नाव आशिक. ही गोष्ट आहे माझी आणि मुन्नाची. मुन्ना म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. ही आमची आजी. तो बाहेर बसलाय ना, तो मी. आणि हा जो आंघोळ करतोय ना, हा मुन्ना. माझे आईवडील कोकणात असतात आणि मुन्ना मूळचा उमरतचा. पण त्याच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने आजी त्याला आमच्या गावी म्हणजे आजोळी घेऊन आली. मुन्ना 2 वर्षाचा होता तेव्हापासून तो आमच्याकडेच राहतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही दोघे एकत्रच असतो. म्हणजे एकत्र आंघोळ करणे, एकत्र जेवणे, एकत्र खेळणे. अहो, हागायला मुतायला पण आम्ही एकत्रच असतो. अशी चल की लवकर लागा. आमची जरा तुला माहिती ना, मला शाळेत जाताना नटून जायला लागतं, कळत नाही काय नाही. अरे आपण शाळेत जाणार आहे, पिक्चरला नाही काय लागा. चल लवकर. म्हणून पावडर लागतं, पावडर एखादं पापी खाली बाजी आणि नाकात आलेलं शिंबूटपूस पावडर लावायला चाललंय. अरे नाही रे, काल पोहायला गेलो. पळवायला गेलता तेव्हा सर तब्येतीची काळजी घेता येते का? पावडर लावायला चाललंय. चल लवकर शाळेत. चल शाळेत जाऊ लवकर. चल. अरे माझं पण दप्तर घे की ना. अरे घे की तुझा काही नोकर आहे मी. चल लवकर घे. अरे घे की. तुला काय 10 वेळा आमंत्रण द्यायला लागतोय. चल लवकर लवकर. आजी जातो मी पण. हा बाळांनो, हळूच जावा. पुन्हा जरा उशिराने जाऊ की. चल की तिथं आवया खाली बसू. काय टेन्शन आहे आपल्याला जाऊ. पुन्हा तुला रोल नंबर 11ची वर्ष माहिती आहे? माहिती की तुझं काय? काय रेपचिक दिसतोय राव. अरे आशिक, तुझं वय काय? तू बोलतो काय? तुझं नाव आशिक आहे म्हणून तू काय आशिकी करणार हो आता? जाऊ दे, चल. चेकलू नको एकदम. चल चल चल. शाळेला जायला उशीर होतो. चल. असे चल की काय झालं? पुन्हा असं नको जायला. चल तिथून जायला. अरे मला वैताग सर हाणत्याल लय. तू सरांना घाबरतो? सरांना घाबरतो ना? सर अरे चल जाऊ फिराय. कशाला फिराय? सर बोट्या आता हाणत्याल आपल्या. अरे चल जाऊ फिराय. अरे बाबा चल. तुझ्या वही तपासलं का काय मरतो का रे तू? अरे सर बोच्यावला आता आणत्याला आपल्या. अरे चल. बरं चल. मी डोंगराकडे येणार नाही पण फिरायला. अरे तुला कॅनल देतो आता तर खुश. हा बरं चल. अशी काय दप्तर कुठे ठेवायचं? अरे रस्त्यासाठी पण माझ्याकडे सॉलिड आहे. दे इकडं. म्हणजे की ठेव. अरे नेलं तर कोणी? अरे माझी नेहमीची जागा आहे तशी नाही. थांब जरा. आता काय काढतंय त्याच्यात? अगं टायर ठेव त्याच्या, म्हणजे कोणाला दिसणार नाही. अशी हा तुझ्या दप्तरातून पोतं कुठून आलं रे? मला माहित होतं की तू माझ्याबरोबर फिरायला नाही म्हणून मी अगोदरच ठेवून टाकलं दप्तरात. अरे पण पोतं कशाला? चल जाऊ भंगार गोळा करू. तेवढेच आपल्याला पैसे भेटेल. अशी एक आपण लका मोठ्या घरातली राहिला आहे. अरे असू दे ना. चल जाऊ. अरे भंगार करणं आपल्याला शोभणार नाही, कोणी बघितलं तर. अरे चल जाऊ. लवकर. तू जा तिकडं, मी जातो तिकडं. प्लास्टिक चालेल जरा. चालेल की. मला पण अजून राहून मला बाटली. हा दे इकडे. पुढे बघू.
आहेत का दुकानात? काय थोडं प्लॅस्टिक आणि बाटल्या आहेत. काय कशाला लिहायचं का? ₹12 झाले बघायचे. 10 रुपये अजून वरती. त्याला का केवढंच आणलेलं काय तुला का ₹10 होत नाही ₹12 दिलं का? बरं राहू दे राहू दे राहू दे. पैसे घालते. नाही तर तू थांब मी घेऊन येतो. चालेल. अंडी का राहते? हो अंडी तिथं तिथं अंडी लागतं ना का? हो चल तिथं जाऊ कट्ट्यावर बसू आपण. माझी नेहमीच जागा आहे. काय आपली नेहमीची जागा आहे. तिथं पण लोकांना येऊ नये. अरे दूर विसरली गेला का? काय नका थांब पण असतो. हा ना अशी चालेल का नका? हो चालेल पाहिजे नका. तर लाकडाला अंडी असेल आपण परत तिथं ठेवू नका. शिवा पडायचे आपल्याला. असू दे बाण डायरेक्ट याला एवढं तर आहे. बाण डायरेक्ट ना राखी दगडां दगड कशाला? अरे वाजवायला खाली नको का? बघ बाण तुझं तू पाणी नका. गावल का रे इथं खेकडे? गावल अरे नेहमीच आपली जागा येते. किती घाण दिसतंय लाका. घर नीट आता दोन जाईल. सोड तिथं अशी. अरे किती वेळ काढायचं? अरे 10-15 मिनिटात काढू की. आता एवढं उशीर होय? हो खेकड्याला उशीरच असतोय. बघा आलं असेल काढून बघ. 2 मिनिटं 2 मिनिटं म्हणता म्हणता नका 20 मिनिट झाल्यात. काढून घेतो. आला काय? हाय लका तुझी जागा बरोबर नाही. अरे मुना 1 तास झालं. चल जाऊ घरी. चल मला पण भूक लागली नका. काय दोरी ठेवून टाकते तिथं तिकडे. चल मी पण टाकून द्या. उगाच आणला का? त्याच्यामुळे झालं सगळं. बरं नका नुसतं उन्हात बसतो.
बसून. अशे ते गाणं म्हणते ना काय कुठलं रे ते ना तुम लुड गए अरे नको राहू दे. अरे काय एक गाणं म्हणलं तर लय भाव यायला लागला आता तुला. बर मस्त म्हणत तड़प तड़प इस दिल से आग निकलती नहीं तुझको सदा ही प्यार की ऐसा क्या गुनाह किया तुम लुट गए हाँ लुट गए तुम लुट गए तुम पहले पहाड़ तुम. अरे तुला तर डायरेक्ट गाण्याच्या शो मध्ये द्यायला पाहिजे. अशी एक मी काय म्हणतो तू तर प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहे. अभ्यासाकडे लक्ष दे की लय पुढे जाशील का तू. अरे नाही रे मुन्ना अभ्यास म्हणलं की माझ्या अंगावर काटा येतो. तू अभ्यास सोडून तू बाकी दुसरा कुठलाही बोल मला पण अभ्यासचं नाव काढू नको माझ्या पुढे. फक्त आपल्या 10वी सुटली ना तर मग बास. तू आहे ना फक्त 10वी ना एकदम जिद्दीने अभ्यास कर. मग आपल्याला काय टेन्शन नाही. जास्त मार्काने पास झालो ना आपण मग टेन्शन नाही आपल्याला. कुठे बी नोकरी लागला आपल्याला. अरे नाही रे मुन्ना तू माझ्या बरोबर तू एकदा उन्हाळगिरी कर की तू पे अभ्यास विसरशील. तू अभ्यास करायच्या लायकीचा नाही. चल आधीच मी उन्हामुळे तापलोय उगाच तू तुम्हाला तापवी पण नको. चल उठ चल 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 तापू नको चल. मेलो ना चाललं बोल का काय तुझ्यामुळे 8 दिवस वाया गेला माझा. अरे एका दिवसानं काय होतं म्हणा. काय एका दिवसात चल की घरी तू आजीला नाव सांगतो. चल 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 तू घरी चल नुसतं. मी पण सांगतो तू पण माझ्या बरोबर आलेला. अरे मी चेष्टा करतो रे. चल चल कशाला आपण आजीला नाव सांगायचं ना आपण. हो हो आज लय अभ्यास दिला आहे. मन लावून अभ्यास करा 10वी आहे तुमची. हो हो अभ्यासच करणार. अभ्यास करतो ना. का 7 वाजले. आज तर शनिवार आहे. आंघोळ करून येतो. आशिक उठ लवकर. तर मी आंघोळ करून येतो लगेच. काय उठ आलो मी लगेच. का 7:15 वाजले का अजून उठला नाही. आशिक उठ की चल शाळेत जायचं आपल्याला. शनिवार आहे आज. अरे कालपासून सर्दी नाही. सर्दीले आहे ताप पण आहे. अरे गप कालच्या वाणी चेष्टा करते ना. तुरले बघ की डोळे लाल पडले. खरंच ताप आहे का तुला. आहे ताप. बरं झोप आपण नंतर जाऊ दवाखान्यात. आशिक थांब मी आजीला बोलवतो. आजी बघा लय ताप आलाय त्याला. काय झालं रे. तापलं आलं. डायरेक्ट घेऊन दवाखान्यात. हो जातो. जा आंघोळ करून ये लवकर जा. चल चल. डॉक्टर साहेब येऊ का. हो या या. त्याला काल जरा सर्दी होती. आज सकाळपासून त्याला ताप वाढलाय जास्त. हो का. हो बर. तू हात डोळे बघू डोळे. ताप भरपूर आहे. हो सकाळपासून वाढलाय. बर बता गोळे देतो मी. सकाळ संध्याकाळ जेवणाच्या अगोदर. हो सकाळ संध्याकाळ जेवणानंतर. आणि ही फक्त रात्री घ्यावी.
आणि हे औषध सकाळ संध्याकाळ 2 टाइम घ्या. औषध वेळेवर घ्या आणि जेवण भरपूर करा. किती झाले डॉक्टर? 70 रुपये झाले, फक्त 70 रुपये. चल रे. 2 दिवसांनी दाखवा परत. हो चालेल. ओके. काय नुसतं दिवसभर मोबाईल घेऊन बसताय, काय नुसतं व्हिडिओ बघत असताय. चल आपण कुठेतरी जाऊन जरा फिरून येऊ. अरे कालपासून मी आजारी होतो, आज मला कुठेतरी बरं वाटतंय. नाही कशाला काय जायचं आहे, चांगलं झालं तू चल. तर तिथं डोंगराच्या पायथ्याशी कुठेतरी फिरून येऊ आपण. अरे आजी जाऊ देणार नाही. अरे जाऊ दे साहेब. आजी आम्ही येतो जरा डोंगरावरून फिरून. लवकर ये मला अरे बघ आजी नाही चल. डोंगर फिरून आलं तर लय मस्त वाटतं आता. लय तरतरी आली माझी पण अंगात. मस्त वाटतं. तुला तर मी सांगत होतो का मस्त वाटतंय डोंगर वर फिरून नका. तरी चल इथं बसू झालं 2 मिनिटं. दमलू नका लय. लय दिवसानं डोंगर फिरून आलो, मस्त तरतरी वाटतं. हो मस्त वाटतं. मी तर तुला सांगत होतो का डोंगर फिरून आलं की मस्त वाटतं. तर तू म्हणतोय नको ऊन आहे ऊन आहे. मग आता मस्त वाटतंय. लय दमलो का पाय पण लय दुखतात. अशा मी सांगू का तुला? बोल की. अरे तू आहे ना शाळा शिकत जा. शाळेला दांडी मारत जाऊ नको. शाळा शिकलं तर तुझं भविष्य चांगलं आहे. मी लका शाळेत जातो आता मला सगळं येतं लिहिता वाचता. तुला येतं का काय? तू नुसतं उन्हाळगिरी करत फिरतो. इकडे जा खेकडी मार परत भंगार गोळा कर असं तसं. हे तुला शोभतं का? तर तू शिकलंच नाही तर तू मग असंच तुझी मुलं बाळ पण अशीच अनपड होणार. अरे मला अभ्यासमध्ये माझं मन लागत नाही. जेवढं मला उन्हाळगिरी करावी वाटते ना तेवढं मला छान वाटतं. अरे छान वाटतं बरोबर आहे. कर की तू उन्हाळगिरी कर पण जरा अभ्यासकडे बी लक्ष दे ना. अभ्यास केला तर तुला कुठेतरी नोकरी लागेल. ते पण बरोबर आहे. मला समजावता आलं तेवढं मी तुला समजावलं. आता तुला काय करायचं ते तुझ्या हातात आहे. बघ आता मी जातो. मुलाचं तर बरोबर आहे. शाळा तर शिकलीच पाहिजे पण मला सवय झाली उन्हाळगिरीची. पण मी अभ्यास करणार आणि मी सुधरून दाखवणार. अशी कर झोपलो ना अजून. तू फार बरोबर बोलला. कशाबद्दल? उन्हाळगिरी करून काय फायदा नाही का? अभ्यास तर केलाच पाहिजे. नाही मी तर तुला काय हेच समजायचं प्रयत्न करत होतो. पण आता आपण जर शिकलो नाही ना तर आपलं भविष्य अंधारात आहे का? नापास झालं तर आपलं काय होणार नाही. मुला मी तर जिद्दीने अभ्यास करणार. तुला गणित तुला सगळं येतं मग मला शिकवशील का? शिकवतो केला का? आपण वयानं एकसारखं असलं तरी काय तू नात्यानं माझा मामा झाला का? मामा झाली काय पण कवणार केलेला. बरं असू दे चल पावणे 1 वाजायला तर चल करून बघतो.
असं कुठला अभ्यास करतो रे? इंग्रजीचा. थांब जरा मी पण आलो. चल इथं नको, वरती बसू चल. मुन्ना वरती लय ऊन असेल, इथं बसू. बस आपल्याला काय कुठेही बसून अभ्यास का? हो. मुन्ना जरा समर रायटिंगचं सांग की, काय डोक्यात कशी न झालं. अरे समर रायटिंग होय, हे बघ हा पॅराग्राफ आहे ना, याच्यातलं तुला जे चांगलं वाटतं ना ते आपल्या भाषेत दे. चालेल. आपल्या भाषेत म्हणजे काय गोसावी भाषेत वय? अरे आडमुठ्या आपल्या भाषेत आपल्या भाषेत म्हणजे गोसावी भाषेत नाही, हा. ते इंग्रजीमध्येच लिहायचं मग असतं. असं बोल की. मग आपल्या भाषेत तिथं लिहिलं म्हणून तुला सांगितलं मंद. आजी जातो आम्ही परीक्षेला. आम्हाला मिळालं. हे कशी झाली? चांगलं परीक्षा होणार, परीक्षा पास होत नाही साठी. म्हणजे आज्यानं पास होणार वेळ लागते ना. मग झाली चल. हळू जावं बाळा. हा. मुन्ना एक वाजला की निकल बघ की. तिथे बघतो. एवढं टेन्शन मध्ये काय रे तू? अरे आज रिझल्ट आहे ना. पेपर सोडवला ना? हो सोडायला सगळं. अरे मोबाईल वर कसं काय रिझल्ट येतं? आणि ती वेबसाईट असते ना एक, त्याच्यावर बघायचं. कुठली? ती महारिझल्ट.NIC.in हा हा. तशा नावाची रिझल्ट. बरं राहतं ते बघ बघ तू बघ. झाली ओपन झाली. हो टाकून जरा मी माझा नंबर टाकून बघतो. हा टाक. जरा झालं का ना? किती पडली? अरे मला 63 पडले रे. आणि तुझं बघ. माझं तुझं सांग नंबर. माझं 35-12. किती पडली? ऐकतं ना अशा तुला 75 पडलेला का? चालेल बघ. तुला किती? 75 पडले तुला. तुला किती? मला 63. तुला लय झालं. तुला जास्त मार्क पडले. जाऊ दे काय नाही. मुना कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेणार? मी वय ITI करणार. चल की डिझेल मेकॅनिक. दोघं काय करू की? चालतंय मग. उद्या जाऊन विचारू. लय तू नाराज झाले. अरे लका मी एवढा अभ्यास करून पण मला 63% मार्क पडले. आणि तो नुसता उन्हाळ फिरतो पण तुला 75% मार्क पडले म्हणून जर नाराज. तू मला त्या दिवशी समजावून सांगितलं ना, म्हणून तर मी जिद्दीने अभ्यास केला. म्हणून तुम्हाला 75% मार्क. मुन्ना अरे अचानक आलास? काय फोन नाही काय ना? हो भेटली सुट्टी म्हणलं जाऊन यावं घरी. 4 वर्षानंतर आलोच घरी. बरं पाणी घेऊन ये. लय ऊन लागते. मस्त वाटतंय आज आपल्या घरी.
2 तास लागले यायला. अरे गाडी कोणाची आहे? माझीच आहे. मोठा झालास ना आता तू, मोठ्या कंपनीत कामाला लागलास. तसं नाही रे, लोनवरच घेतली. बरं, बाकी काय चाललंय? बाकी काय? तू मला नीट समजावून सांगितलं नसतं म्हणून तर मी लय उन्हात झालो असतो. लय म्हणजे लय उन्हात झालो असतो. तू मला शिकवलं, माझा अभ्यास घेतला, म्हणून मी या पदावर आज कार्यरत आहे. मोठा मेकॅनिक झालो. फक्त तुझ्यामुळे झालं. मला यश मिळालं फक्त तुझ्यामुळे. अरे तुला शिकवलं ना, तीच माझी चुकी झाली. अरे असं का बोलतोय? तर तुला शिकवलं तर तुझ्या जागी आज मी असतो. तुझ्यामुळे मी विचलित झालो. नोकरी विक्री माझं लक्ष लागा ना. शाळेत मी किती हुशार होतो. दिवस रात्र मी तुला शिकवलं. तू हुशार झालास रे, माझ्या पुढे निघून गेलास. तू आता मोठ्या कंपनी मॅकॅनिक आहेस आणि मी अजूनही साधी नोकरी करतो. हे फक्त तुझ्यामुळे झाले, फक्त तुझ्यामुळे. माझ्यामुळे? आज तुला नोकरी लागली नाही यात माझा का दोष आहे? आणि मग काय म्हणलास तू विचलित माझ्यामुळे झालास? हा, आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे तुझ्यापेक्षा माझी जास्त प्रगत झाली म्हणून जळतोस का माझ्यावर तू? हो जळतोय मी तुझ्यावर. कायम जळच राहणार. जाई तू माझ्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत ना, तेव्हापासून मी जळतो तुझ्यावर आणि कायम जळच राहणार. माझ्या प्रत्येक गोष्टी यश तू माझ्यापासून हिरावून घेतलं. अरे असं का म्हणतोयस तू? तुझं यश मी हिरावून घेतलं का? अरे मला मान्य आहे ना की मी उन्हाळ गेर काढायचो, उन्हाळ होतो, मला अभ्यास काही जमत नव्हता. तू दिवस रात्र करून मला शिकवलं, माझा अभ्यास घेतला, गणित शिकवलं, इंग्रजी शिकवलं, लय शिकवलं मला तू. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी आज जे करतोय याच्या मागं यश तुझंच आहे आणि कायम राहणार. तुझे उपकार नाही विसरणार मी. पण असले भलते सरते आरोप माझ्यावर लावू नकोस. माझ्याशी एकही शब्द बोलू नको. मी आज माझ्या उघडं निघून जातो. तू कशाला जातो? मी जातो ना पुण्याला. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची म्हणून, आपल्यामुळे जर एखादा माणूस पुढे जात असेल ना तर त्याला चांगला पाठिंबा द्यावा. त्याची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. जातो मी. आशिक थांब. आता काय? आता कोणते आरोप लावायचे बाकी? नाही काय आरोप राहिले असेल ते पण लाव ना. मला माफ कर. मी खूप चुकीचं वागलो यश. मी नाही ते बोलत आलो. प्लीज मला माफ कर. काय बोलावं आणि काय करावं हे मला कळलंच नाही रे. मला असं वाटत की तुला शिकून माझी हुशार तुला गेली आणि मी मन झालो. पण असं नसतं. दुसरे शिकून आपली हुशार कधी जात नाही हे मला चांगलं समजलं. बरं जाऊ दे, जास्त नाराज नको आणि उमराला लावू नको. मी पुण्याला घेऊन जाणार. चांगली नोकरी बघितली. येणार आहे ना? हो येणार की. बाबा तर ही होती माझी